हे बघा, स्वामी समर्थाच्या मंदिरातला कुत्रा हा रोज आरतीला असतो. जसजशी आरती होती तसं तो शेपटी हलवतो. हो, मग तुम्हाला काय वाटतं देवाबद्दल? काय वाटतं मंदिरात आल्या? सेकंड टाइम आले. हां, महाराजांचं एक वाक्य आहे, हां, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता सगळं सार्थक आहे. सार्थक आहे ना. बस याच्याचसाठी आहे की आपल्याला ह्या जगामध्ये फक्त केवळ गुरुच सांगू शकतात की आणि मार्ग घाबरू दाखवू नकोस. शकतात. बरोबर. आई वडील म्हणत नाही, आई नातेवाईक पण म्हणत नाहीत असं. आई वडील नाही, आई वडील, गुरु आणि गुरु, बस हे तीनच एवढे आहेत की जे आपल्याला सांगू शकतात, नाही का? श्री स्वामी समर्थ. मावशी, कसं वाटतं तुम्हाला मंदिरात येऊन? हां, प्रसन्न वाटतं एकदम. हो ना. आणखी काय अनुभव येतो? ते अशक्य शक्य म्हटलंय ना, करतील स्वामी, ते खरं आहे, म्हणजे करतात. बरं. श्री स्वामी समर्थ. श्री हे स्वामी यूट्यूबवर ते घ्यायचं होतं ना, म्हणून घेऊ लागले. आनंदाने प्रसाद घेतात सर्व, आणि एक प्रकारचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतो. असं हे आमचं बाणेरचं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणातलं बाणेर असं हे सुंदर मंदिर, अतिशय पवित्र आणि प्रांजळ मनाने सर्व विविध स्तरातील लोक येतात. हा एक प्रकारचा आनंद आहे, आणि कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, गोंधळ नाही, अगदी शांतता अशी ही इथे असते. खूप पवित्र आणि मंगल असा हा अनुभव आहे. असं हे आमचं बाणेर, पाषाण बाणेर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी समर्थांच्या अगदी पवित्र अशा वातावरणामध्ये स्थान आम्हाला मिळालेलं आहे. तो एक आनंदाची गोष्ट आहे की अतिशय सुंदर वातावरणामध्ये. आकू खूप गर्दी असते. अगदी 6 वाजल्यापासून आरती सुरू झाली की 9-10 वाजेपर्यंत प्रत्येकजण अतिशय प्रेमाने आणि आदराने समर्थाच्या दर्शनासाठी येतो. असा हा स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मावशी, 1 मिनिट मी व्हिडिओ काढला. समर्थाबद्दल काय वाटतं सांगा तुम्हाला? मी सांगू, आम्हाला तर पावतात ते समर्थ स्वामी. अतिशय हे त्यांनी ते लोकांना खूप मदत करतात, पण आपण त्यांची सेवा केली तरच ते आपल्याला पावणार. भक्ती केली तर. म्हणजे भक्ती. हां, सांगा काका, समर्थाबद्दल सांगा. 2 शब्द सांगा समर्थाबद्दल. समर्थ अगदी चांगल्या लोकांचं नेहमी कल्याण करतात ते. फक्त त्यांचं हे करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. नामस्मरणातच खरा आनंद. अशा प्रकारे सर्व स्तरातील, पाहिजे, बरोबर आहे, सर्व स्तरातील वयोवृद्ध, बालक सगळे काही अगदी देवाच्या चरणावर ते नतमस्तक होतात. अशी माझे स्वामी सगळ्यांना चांगली बुद्धी देव हीच प्रार्थना.